नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा वसंत वल्लेकर, B.एड द्वितीय वर्ष, पेपर क्रमांक 204 मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील फरक हा जो आहे ते येतोच हा तुम्हाला प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये. त्यात बघणार आहोत आपण प्रथमतः संकल्पना, त्याचबरोबर त्यांचा संबंध, काल, मार्गदर्शक आणि विकास. आता मार्गदर्शन आणि समुपदेशन यातील फरक. विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शन ही कोणती समस्या सोडवण्यासाठी, म्हणजे मार्गदर्शन हे TV, मोबाईल, रेडिओ, व्यक्तींच्या याद्वारे आपण मार्गदर्शन होऊ शकतं. मार्गदर्शन ही कशी आहे, व्यापक प्रक्रिया आहे, हो की नाही. पण समुपदेशन सल्लार्थी आणि सल्लागार या दोघांच्या मध्ये एखादी जी समस्या असते ती समस्या सोडवण्यासाठी असते, त्याला समुपदेशन असं म्हटलं जातं. तर आपण पाहूयात यातील फरक. प्रथमतः संकल्पना मार्गदर्शन ही व्यापक अनेक सेवांचा समावेश त्यामध्ये असतो, तर समुपदेशन हे मार्गदर्शनातील एक हिस्सा आहे. संबंध, मार्गदर्शनाचा संबंध सर्व विद्यार्थ्यांशी येतो, तर समुपदेशनाचा संबंध विशिष्ट विद्यार्थ्यांशी येतो. काल, तर मार्गदर्शन ही प्रक्रिया अखंड चालू असते, तर समुपदेशन ही विशिष्ट समस्या संपल्यावर खंडित होते. मार्गदर्शकाचा संबंध विद्यार्थ्याशी अप्रत्यक्ष येऊ शकतो, तर समुपदेशाशी प्रत्यक्ष संबंध येणे आवश्यक असते. विकास, मार्गदर्शनाचा संबंध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी असतो, तर समुपदेशन ही विशिष्ट समस्या, विशेषतः मानसिक आजाराशी संबंधित असते. म्हणजे समुपदेशन हे वारंवार यासाठी भेटी घ्यावी लागतात, म्हणजे वर्तनातून परिवर्तन त्यामध्ये करावं लागतं. तर मार्गदर्शन ही कशी आहे, व्यापक प्रक्रिया आहे. 10वी नंतर कोणतं क्षेत्र विद्यार्थ्याला घ्यावायचं, त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाचे आपल्याला मार्गदर्शन लागतं. तो हा फरक. धन्यवाद.